प्रभूला धन्यवाद. साक्ष हे आपल्या जीवनातले अनुभव आहेत. प्रेज द लॉर्ड. जे देवाच्या द्वारे आपल्याला मिळाले. प्रेज द लॉर्ड. त्या साक्षींच्या द्वारे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. परमेश्वर देव आपल्याला भेटलेला आहे. प्रेरणा आज जेव्हा आपण जगामध्ये जगाची परिस्थिती पाहतो, ती पाहत असताना आज जे आहे सैरा वैरा पळताना दिसत आहे. काहीतरी शोध घेत आहे, काहीतरी पळत आहे, काहीतरी गोष्टीच्या पाठीमागे टेन्शन आहे, ताण आहे, तणाव आहे. कसं काल एक उदाहरण जेव्हा मी ऐकलं, काल जेव्हा मनोज तेलवडे पास्टर यांच्या प्रेयर मीटिंगला गेलो असताना त्यांनी एक गोष्ट सांगितलं की एक मनुष्य मला भेटला, तो करोडपती होता, त्याला पैशाची कमी नव्हती, शरीरयष्टी पण दांडगी होती, सगळ्या गोष्टींची इव्हन मान सन्मान पण होता, अधिकार पण होता, पण तो म्हटलं मला शांती नाही आहे. प्रेज द लॉर्ड. मला शांती नाही आहे. याचा अर्थ काय? आज लोक शांतीचा शोध घेत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि जो शांतीचा राजकुमार जो येशू ख्रिस्त, तो आज तुम्हाला आणि मला भेटला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद. आपल्या भारत देशाला मागे 79 वर्ष जे आहे स्वातंत्र्य मिळून आज 79 वर्ष. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर देवाने आपल्या भारताला सांभाळलं. आणि आपण भारतामध्ये देवाने सांगितलं तुम्ही ज्या भूमीत आहे त्या भूमीसाठी प्रार्थना करा. आपलं कर्तव्य आहे आपल्या भूमीसाठी प्रार्थना करणं. आपलं कर्तव्य आहे भूमीतील प्रत्येकासाठी प्रार्थना करणं, विनंती करणं, देवाला मागणं करणं. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराला धन्यवाद की परमेश्वराने हे 80 वर्ष 79 वर्ष परमेश्वराचा गौरव करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सहाय्य केले. प्रेज द लॉर्ड. आज बघा, आज जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये चाललेलो आहोत, आपल्याला जेव्हा देवाचं वचन कळलं, त्या अगोदरची परिस्थिती काहीतरी वेगळी होती, जे तुमच्या साक्षीतून आलं, तीच गोष्ट सांगते बिफोर आणि आफ्टर. बिफोर आपण काहीतरी वेगळं होतो, जेव्हा ख्रिस्त मिळायच्या अगोदर आपण काहीतरी वेगळं होतो. ख्रिस्त मिळायच्या अगोदर आपण काहीतरी ताणतणावामध्ये, परेशानीमध्ये, टेन्शन मध्ये होतो, परंतु ख्रिस्त मिळाला. ते म्हणतं एक गाणं आहे ना, जब से तू मिल गया है यीशु नासरी मुझे ख्वाहिश नहीं कुछ पाने. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त मिळाला आणि मी सगळं विसरलो, मी सगळे विसरले. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हे मी तुम्हाला सांगितलं ते अशा खजान्यासारखं आहे. ते काढलेलं खजाना एकाला भेटलं, त्याला हवं नको ते सगळं विकलं आणि ती जमीन विकत घेतली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला जे आहे असा खजाना मिळाला. प्रेज द लॉर्ड. असं ते बहुमूल्य खजाना जो आहे देवबापाने आपल्याला दिला. तुम्हाला माहितीये आज या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो भारताला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष आज झालेले आहेत. ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, अनेक लोकांनी जे आहे आपला प्राण अर्पण केला भारताला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. तेव्हा आज जे आहे आपला देश आणि देशातले नागरिक स्वतंत्र झाले. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती त्याच्या अगोदर काय होतं? 80 वर्ष अगोदर काय होतं? आपण काय होतो? पारतंत्र्यामध्ये होतो, गुलामगिरीमध्ये होतो. कोणाच्या गुलामगिरीमध्ये होतो? इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये. भारत आपला देश असा आहे, हा याला आपण काय म्हणतो, सोने की चिडिया असा हा देश आपला आहे किंवा होता. आणि यामध्ये पारतंत्र्यात बहुधा भारताचे पुष्कळशी वर्ष पारतंत्र्यात गेली. 80 वर्षापूर्वी भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि तिथून लोकसत्ता जी आहे ती या ठिकाणी कायम झाली. आणि तो पासून भारताचं उन्नतीकडे पाऊल आहे किंवा वाटचाल आहे. प्रियानो, भारत देश स्वतंत्र झाला 80 वर्षापूर्वी. तो स्वतंत्र झाला. अनेक क्रांतिकारी, अनेक जे लढवय्ये, अनेक जे आहे योद्धे त्यांच्या मरणाच्या सिंचनातून, रक्ताच्या मरणाच्या सिंचनातून. त्याच पद्धतीनं आज प्रत्येक जगातला व्यक्ती जो आहे, देवाचं वचन सांगतं एका मनुष्याने पाप केलं आणि त्या मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरलं. तो मनुष्य म्हणजे आदाम. आदामाने जे फळ खायला नाही सांगितलं होतं, ते फळ आपल्याला माहिती हवेने खाल्लं. ते खाल्ल्याच्या द्वारे, आवाजण्याच्या द्वारे, पापाच्या द्वारे मरण मनुष्यात प्रवेश केला. आणि मरण प्रवेश केल्याच्या कारणाने परमेश्वरापासून दुरावा जो आहे त्याच्या जीवनात.
आणि याच मनुष्याच्या जीवनामध्ये या पापाचा जो नियम आहे तो परमेश्वराने बनवलेला आहे. आपल्याला माहिती परमेश्वर स्वतःचे नियम नाही बदलत किंवा परमेश्वर स्वतःचे नियम नाही मोडत. आणि परमेश्वराचाच नियम या अगोदर होता, जो पाप करील तो मरण, आणि जो जीवात्मा पाप करील तो मरण. या मरणातून वाचवण्यासाठी परमेश्वराने त्यांच्यासाठी तरतूद केली, ते म्हणजे बलिदान. प्रेज द लॉर्ड. ते म्हणजे बलिदान. आज बलिदानाशिवाय काही नाहीये. मी तुम्हाला सांगितलं बोलतानाच, आपला भारत देशही स्वतंत्र झाला बलिदानाच्या जोरावर. फिजिकली आज फिजिकली आपण स्वतंत्र आहोत, प्रेज द लॉर्ड. पण स्पिरिच्युअली आपण स्वतंत्र आहोत का? दिस इज माय क्वेश्चन फॉर द डे. प्रेज द लॉर्ड. फिजिकली आपण स्वतंत्र आहोत, स्पिरिच्युअली आपण स्वतंत्र आहोत का? प्रेज द लॉर्ड. आज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देवदूतन सांगतात एकदा मनुष्याला जगणे आणि त्यानंतर न्यायाचे होणे हे नियुक्त आहे. प्रेज द लॉर्ड. इब्रिकरास पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकदा मनुष्याला जगणे आणि त्यानंतर न्यायाचे होणे नियुक्त आहे. प्रेज द लॉर्ड. मरत नाही तो कोण मरत नाही? कोण मरत नाही? आत्मा मरत नाही. देवाचं वचन काय सांगतं? आत्मा अमर आहे, तो मरत नाही. आत्मा नष्ट होत नाही. शरीर नष्ट होतं, जे मातीतून आलं. ज्यावेळेस एक व्यक्ती मातीतून आला आणि मातीत जातो, त्यावेळेस एक व्यक्ती आईच्या त्या उदरातून बाहेर येतो, जीवन जगतो, वयोवृद्ध होतो, म्हातारा होतो, मरतो आणि मातीच मिळतो. आपण काय म्हणतो? मातीतून आलं आणि मातीच मिळालं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे शरीर नश्वर आहे हे आपण जाणतो. हे शरीर नश्वर आहे, परंतु एक गोष्ट आहे ती न मरणारी आहे. प्रेज द लॉर्ड. आज ज्या पद्धतीनं आज आपण स्वतंत्रतेमध्ये जीवन जगत आहोत, फिजिकल स्वतंत्र, काय गोष्ट घ्यायची, काय विचार करायचा, कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं, कुठे जायचं, कुठे नाही जायचं, या पद्धतीचं जसं आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, प्रेज द लॉर्ड, तसं आज आपल्याला पारखायला पाहिजे माझा आत्मा तसा स्वतंत्र आहे. प्रेज द लॉर्ड. काय माझ्या आत्म्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? माझ्या अंतरात्म्याला, जो माझा आत्मा देवाने माझ्यामध्ये सोडला, प्रत्येक मनुष्य जो आहे त्या प्रत्येक मनुष्यामध्ये एक आत्मा राहतो आणि तो आत्मा जो आहे त्या आत्म्याच्या सुरक्षेसाठी आपण पाहिलं देवाचं वचन मागील दिवसामध्ये आपण ऐकलं देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करायला पाहिजे. देव आत्मा आहे, देव पण कोणी आत्मा आहे. आणि देवाने तुम्हाला आणि मला पण कोणाच्या प्रतिरूपाचं बनवलंय? देवाच्या प्रतिरूपाचं. तुम्ही मी कोणाच्या प्रतिरूपाचे आहोत? देवाच्या प्रतिरूपाचे. म्हणजे देव आत्मा आहे, आपल्यामध्ये देवाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपल्यामध्ये देवाचा आत्मा राहतो, आज आपल्याला पाहायचंय देवाचं सांगतात जिथे देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीक आहे. हालेलुया. जिथे देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. आज आपल्याला पाहायचंय माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे का? माझ्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे, मला जर मोकळीक आहे, तर मग मी पाप का करतो? मी जर स्वतंत्र आहे तर मी व्यभिचार मी का करतो? मी जर स्वतंत्र आहे तर मी खोटं का बोलतो? मी जर स्वतंत्र आहे तर मी माझं जीवन जे आहे पापात का घेऊन जातो? मी द्वेष का करतो? राग का करतो? मत्सर का करतो? हेवा का करतो? तर्क का पाडतो? फुटी का निर्माण करतो? दारूबाजी का करतो? रंगेलपणा का करतो? मी स्वतंत्र आहे ना, मला तो स्वतंत्र केलं. आज तुम्हाला माहिती हा स्वतंत्राची चव जी आहे, प्रेज द लॉर्ड, त्या गुलामगिरीत राहणाऱ्या लोकांना विचार. प्रेज द लॉर्ड. आज कदाचित आपल्याला त्या गोष्टीचं एवढं महत्व कळत नसेल, परंतु खरोखर विचार करा 1947 ला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस खरंच विचार करा, ज्या स्त्रीला कपडे घालायची मुभा नव्हती तिला मुभा मिळाली, तिला काय वाटलं? प्रेज द लॉर्ड. विचार करा, परमिशन शिवाय तुम्ही नगर सोडून जाऊ शकत नाही. जेव्हा ती परमिशन मिळाली तेव्हा काय झालं?
तुमचा पैसा हव्या त्या रीतीने तुम्हाला खर्चता येत नव्हता, खर्चता यायला लागला, तेव्हा त्या व्यक्तीची दशा काय झाली असणार? आता माझ्यावर कोणाचा चाबूक पडणार नाही ही ज्यावेळेस त्याला खात्री झाली, त्यावेळेस त्याची अवस्था किती आनंदमय असते. माहिती आपला आत्मा पण जर्जर झालेला आहे पापाच्या ओझ्याने. पापाच्या गुलामगिरीमध्ये आपला आत्मा देखील काय झालेला आहे? जर्जर झालेला आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आले, पण तुम्हाला माहिती तुमची आणि माझी सुटकेची वेळ परमेश्वराने अगोदरच निश्चित करून ठेवली. आपण जरी 2000 वर्षापूर्वी नव्हतो, पण तरी देखील प्रभू येशू मध्ये आपण सर्वजण होतो. आपण सर्वजण प्रभूच्या ठाई होतो. आणि प्रभू म्हटलं आईच्या उदरात असताना मी तुला जाणलं. आईच्या उदरात असताना आज आपल्याला जाणणं गरजेचं आहे की आपल्याला ती सुटका जी आहे परमेश्वराने बहाल केली. सुटका बहाल केली. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, योहान सुवर्तमान त्याचा 8वा अध्याय 31 आणि 32 वचन जेव्हा आपण वाचतो, ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. प्रेज द लॉर्ड. सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय केलेलं आहे? सत्याने बंधमुक्त केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी पापाच्या ओझ्यामध्ये, पापाच्या भाऱ्यामध्ये आपण जीवन जगत होतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी पापाच्या भाऱ्यामध्ये जीवन जगत होतो. त्या भारामध्ये आपण जीवन जगत होतो. आपल्याला माहिती नव्हतं की मी एवढं पण एक गोष्ट होती की आपल्याला माहित नव्हतं आपण खरंच त्या पापाच्या पारतंत्र्यात आहोत. एवढं पण आपल्याला माहित नव्हतं की आपण शैतानाच्या गुलामगिरीत आहोत. एवढं पण आपल्याला माहिती नव्हतं की मी मरणाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलो आहे. प्रेज द लॉर्ड. पण कुणाला तरी ठाऊक होतं, कुणाला तरी ठाऊक होतं, त्या ख्रिस्त येशूला हे सगळं ठाऊक होतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने तुम्हाला आणि मला बोलवलं. प्रेज द लॉर्ड. त्याने पेत्राला म्हटलं चल माझ्या पाठीमागे ये. त्याने शिष्याला म्हटलं चल माझ्या पाठीमागे ये. त्याच पद्धतीने त्याने तुम्हाला आणि मला आवाज दिला. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला आणि मला आवाज दिला आणि त्या आवाजाच्या द्वारे बोलवून त्याने काय केलेलं आहे? तुम्हाला आणि मला मोकळं केलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आहे. जेव्हा आपल्या साक्ष आपण ऐकतो, तुम्हाला तुमची माझी आपल्या प्रत्येकाची साक्षीच आहे. त्या साक्षीमध्ये एक गोष्ट नक्की आहे की मी देवात नव्हतो तेव्हा पण देवाने मला वाचवलं. प्रेज द लॉर्ड. मी देवात नव्हतो, जेव्हा देव मला माहिती नव्हता तेव्हा पण वेळोवेळी प्रसंगी देव माझ्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. का? कारण पण माहिती, झाड ज्यावेळेस लावलं जातं, बीज ज्यावेळेस लावलं जातं, ते बीज लगेच फळ नाही देत. तसं एक वेळ आहे फळ देण्यास. परंतु ते बीज जेव्हा कोठारात आहे तेव्हाही ते बीजच आहे, आणि ते बीज जेव्हा लावलं तेव्हाही ते बीजच आहे. ते बीजाचं झाड होतं तेव्हाही ते बीजच आहे, आणि त्याचे फळं येतात तेव्हाही ते बीजच आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये योजना आखून ठेवलेली. प्रेज द लॉर्ड. आणि ती योजना त्याच्या समयाला तो पूर्णत्वास नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं की सत्याच्या द्वारे त्याने काय केलं? सत्य आपल्याकडे पाठवलं. देवाचं वचन सांगतं मार्ग सत्य व जीवन मीच आहे. सत्य त्याने तुमच्याकडे माझ्याकडे पाठवलं आणि त्या सत्याने मला स्वातंत्र्य दिलं. कोणतं स्वातंत्र्य दिलं? कोणतं स्वातंत्र्य दिलं? स्पिरिच्युअल स्वातंत्र्य. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला माहिती आहे बघा, येशू ख्रिस्ताकडे या म्हणजे तुम्हाला भरभराट मिळत असं आहे का? येशू ख्रिस्ताकडे या म्हणजे तुम्हाला त्रासच होणार नाही असं आहे का? येशू ख्रिस्ताकडे या म्हणजे तुम्ही कधी आजारीच पडणार नाही असं आहे का? येशू ख्रिस्ताकडे या म्हणजे तुम्हाला कधी चणचण भासणार नाही असं आहे का? पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारतो, येशू ख्रिस्ताकडे या
हे सगळं राहील, पण तुम्हाला शांती राहील. हे खरं आहे की नाही? हालेलुया, आमेन, आमेन. येशू ख्रिस्ताकडे शांती मी तुम्हाला, माझी शांती, प्रभू काय म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देऊन ठेवतो. लोक देतात, जग देतात, अशी भिकारडी शांती मी नाही देत. मी माझी शांती, हालेलुया, ती तुमच्याकडून कोणी काढून घेणार नाही. मी माझं स्वातंत्र्य, ख्रिस्ताला स्वातंत्र्य आहे. Praise the Lord. त्याने आपल्याला त्याचं ते स्वातंत्र्य जे आहे त्याने स्वतःला पारतंत्र्यात टाकून तुम्हाला आणि मला स्वतंत्र केलं. हालेलुया, Praise the Lord. ज्या पद्धतीनं आपला देश जो आहे पारतंत्र्यामध्ये होता, झुरत होता, त्यांना विचार, स्वतःचे विचार नव्हते, झुरत होता, प्रत्येक गोष्टीमध्ये खणत होते, लोक जे आहे उसाचं टाकत होते. Praise the Lord. आपणही बाबामध्ये असताना असंच होतं ना रे. Praise the Lord. माझं कोणी नाही, Praise the Lord. माझं कोणी नाही, सगळ्यांनी मला सोडलं, मी आता मरणार, माझं काही खरं नाही, हे दुखणं काय मला जगू देत नाही. Praise the Lord. लोक काय मला जगू देत नाही. Praise the Lord. सगळ्यांनी मला सोडलंय. अनेक लोक जे आहेत Praise the Lord, या ठिकाणी उपस्थित आहे, यामध्ये मी सांगतो कोणीही विदाऊट जखमांचं या ठिकाणी नाहीये. Praise the Lord. जखमा आहे, अंगावर नाही, मनावर. Praise the Lord. अंगावर नाही, मनावर. लोकांनी टाकलेला, धिक्कारलेला, झुगारलेला, त्रास दिलेला, पिळलेला, दुखण्याने, त्रासाने, शारीरिक, मानसिक, आत्मिक, आर्थिक, सामाजिक, पारिवारिक, सांसारिक अशा वेदनांतून परमेश्वराने तुम्हाला आणि मला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे बघा, गांधीजींनी एक शब्द बोललेले होते की आज स्वतंत्र होत आहेत, परंतु ही स्वतंत्रता सांभाळा, स्वतंत्रता नष्ट नको. कशी नष्ट होते स्वतंत्र? कशी नसतो? जेव्हा आपण पुन्हा त्या गुलामगिरीत जाऊ लागतो तेव्हा स्वातंत्र्य नसतं. Praise the Lord. आज आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, आज आपल्याला या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, त्याचं योहानाचं पुस्तक, त्याचं 8वा अध्याय 34 ते 36 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला काय सांगतं की येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण काय म्हणतो तारण, तारण म्हणजे काय आहे? मला कळणं मी पापी आहे, मला कळणं मी पापी आहे, आणि मला हे कळणं माझ्या पापासाठी 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त वधस्तंभावरती गेला. वधस्तंभावर गेला एवढंच नाही, त्याने आपलं रक्त त्या ठिकाणी वाहिलं, तो मेला, 3 दिवस कबरेत राहिला, 3 दिवसानंतर पुन्हा उठला. आज तो माझ्यासाठी पित्याजवळ मध्यस्थी आहे, याची जाणीव होणं, आणि मला कळणं की येशू ख्रिस्त हाच एकमात्र माध्यम आहे ज्याच्याद्वारे माझ्या पापांची क्षमा होईल आणि मी पित्याजवळ किंवा स्वर्गात पोहोचेल. या गोष्टीची जाणीव होणे, आणि देवाचं वचन सांगतं विश्वास वार्तेने, वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. जसं आपण ऐकलं पहिल्या वचनामध्ये 31 ते 32 मध्ये आपण वाचलं की सत्याद्वारे आपली सुटका झाली. हालेलुया. कोणीतरी वार्ता सांगितली, कोणीतरी कानात सांगितलं, टेन्शन नको घेऊ, सगळ्यांनी तुला सोडलं असेल, येशू बापाकडे, येशू ख्रिस्ताकडे, तो नाही तुला सोडणार. हालेलुया. तो माणूस नाहीये की त्याचे शब्द बदलतील. प्रेज द लॉर्ड. तो देव आहे, आणि देवाचं वचन सांगतं देव काल, आज आणि उद्या सारखाच आहे. देवाच्या मुखातील शब्द
कधी बदलत नाही. तो कार्य केल्याशिवाय कधी वापस येत नाही. त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. त्याचं वचन जे आहे ते तुम्हाला आणि मला समजलं. आपण वळलो, वचन ऐकल्याच्या द्वारे जाणीव झाली आणि आपल्याला कळलं. अनेक वेळा त्या ठिकाणी बसले प्रत्येक जण, ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक जण, ज्यांना ख्रिस्त समजला, जे ख्रिस्ताकडे वळाले. कसे वळाले माहिती? ज्या लोकांना बळ होतं त्यांनी सगळ्या गोष्टी ट्राय केल्या. बघा लक्षात. ज्या लोकांना बळ होतं, मानसिक तणाव पचवायचं बळ होतं, त्यांनी मानसिक तणाव शेवटपर्यंत पचवला. नाही पचवता आला, जीवाचं बरं वाईट करायला निघाल, तिथं वचन काढलं, ते देवाकडे वळले. प्रेज द लॉर्ड. जे शारीरिक वेदनामध्ये होते, त्रासामध्ये होते, सगळ्या गोष्टी करून झाल्या. आता शेवट डॉक्टर पण काय म्हणतो? आप सब ऊपर वाले के हात में. आता ह्या माणसाला फक्त दवाची गरज नाही, याला दुवाची गरज. याला आता मी नाही वाचू शकत, याला देव वाचू शकतो. मेडिकल लाईनच्या आत तुम्ही, है ना? तुम्हाला माहिती. शेवटी डॉक्टर पण काय म्हणतो? आता प्रार्थना करा. तुम्ही कोणत्या देवाचं नाव ते प्रार्थना वाचू. तुम्हाला माहिती, जिवंत देव. हे सगळं संपल्याच्या नंतर तुम्ही त्याच्याकडे आला आणि त्याने तुम्हाला स्वीकारलं. त्याने तुम्हाला स्वीकारलं, त्याचं वचन तुम्ही ऐकलं, वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनात कार्य झालं आणि तुम्ही बंधमुक्त झालात. तुम्हाला कळालं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला जर का एखाद्या समाजाला किंवा एखाद्या देशाला पारतंत्र्य टाकायचं असेल तर पहिली गोष्ट काय माहिती? कशी सुरुवात करणार? पहिली गोष्ट त्यांचं शिक्षण बंद करा. यस. दुसरी गोष्ट त्यांची कनेक्टिव्हिटी बंद करा. तिसरी गोष्ट आपण जे करत आहोत तेच श्रेष्ठ आहे हे त्यांच्या मनात बिंबवून द्या. शिक्षण बंद करणं, कनेक्टिव्हिटी बंद करणं आणि आपण जे करत आहोत तेच योग्य आहे हे त्यांच्या मनात बिंबवून देणं. पॅम्परिंग. तुम्हाला माहिती आहे, आपल्या आत्म्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मी जसे स्वतंत्र आहोत तसे आपले अजून अनेक बहीण आणि भाऊ स्वतंत्र होण्याची बाकी आहेत. देवाचं वचन सांगतं, पीक फार आहे, कामगिरी थोडक्यात. पीक फार आहे, कामगिरी थोडक्यात. माहिती? दाविदाचं मेंढरू, एकदा दावीद राखत होता, तिकडून एक सिंह आला आणि ते मेंढरू चोरून घेऊन गेला. त्या वचनाप्रमाणे 99 मेंढरे एका बाजूला करून तो एका मेंढरासाठी पळाला. दावीद पळाला. प्रेज द लॉर्ड. दावीद पळाला आणि सिंहाचा जबडा फाडून ते मेंढरू घेऊन आला. एकदा सिंह, एकदा अस्वल. प्रेज द लॉर्ड. माहिती, असेही काही दाणे आहेत जे दुष्टाच्या हातात आहे. हालेलुया. त्यांना पण स्वतंत्र करायचंय. आमेन. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐको, परमेश्वर बोलत आहे. आज अनेक लोक असे आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये चुकीचं शिक्षण, चुकीचं मार्गदर्शन, या चुकीच्या डॉक्ट्रिन्स यामुळे आज लोक जे आहे वैचारिक पारतंत्र्यात आहेत. त्यांना ख्रिस्त कळाला, ते ख्रिस्तात आलीत, पण त्याला हेच कळे ना, हे वचन मी नेहमी सांगतो, हे वचन स्टडी करण्याचं नाहीच आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन जे आहे स्टडी करण्याचं नाहीच आहे, हे वचन उतरवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन जीवनात उतरवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्टडी करा. एक देवाचे दास जे आहे, मागील दिवसामध्ये त्यांची माझी भेट झाली. मी पुस्तकं लिहिली. काय लिहिली? मी पुस्तकं लिहितो, संदेश लिहितो, पुस्तकं लिहितो, संदेश लिहितो वचनावरती, असं त्यांचं म्हणणं. परंतु जेव्हा त्यांचं जीवन मला जवळून पाहण्याची वेळ आली, छोट्याशा गोष्टीवरून बाबा क्रोधाविष्ट झाला, नाराज झाला, निघून गेला. म्हटलं कोणतं पुस्तक लिहिलं? प्रेज द लॉर्ड. कोणतं पुस्तक लिहिलं? प्रेज द लॉर्ड. आणि त्या अगोदर एका भावाला मी तेच समजून सांगत होतो. तो मला प्रश्न विचारत होता, तुम्ही कसं करता? हा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्ही देवामध्ये कसं चालता पास्टर?
मला पाहणारे माझे बांधव, माझे लेकर आहेत, ते माझ्यासोबत चालतात आणि ते पाहतात माझं जीवन, की मी फक्त बोलत नाही, करण्याकडे प्रेफरन्स देतो. हालेलुया. करण्याकडे प्रेफरन्स देतो. आणि त्या भावाने मला विचारलं तुम्ही कसं करता? मी म्हटलं मी एकच गोष्ट करतो, जे ख्रिस्ताने म्हटलं जे तुला त्रास देतात ते तुला नाही देत, त्या अर्थी ते मला देत आहे. हालेलुया. मग देवाचं वचन सांगतं जो ख्रिस्त येशूचा आहे त्याने स्वतःला वधस्तंभावर खिळलेला आहे, आणि जर वधस्तंभावर खिळलेला जर तू आहेस, मग या ठिकाणी कोण आहे? हालेलुया. मी जर अनिकेत जर वधस्तंभावर खिळलेला आहे, मग अनिकेतला काय फरक पडतो इथं कोणी शिव्या दिलं तर? प्रेज लॉर्ड. अनिकेतला काय फरक पडतो? कोणी त्याच्याबद्दल बाष्कळ गोष्टी बाहेर बोलत येतं, त्याच्याबद्दल टावळी करत, टिंगल, अनिकेतला काय फरक पडतो? काय फरक नाही पडत. प्रेज लॉर्ड. काहीच फरक नाही पडत. मी ही गोष्ट त्याला सांगितली, मला काहीच फरक नाही पडत. हा शरीरात मी जिवंत असल्या कारणाने हे शरीर मला बहुधा त्रास देतं, आणि तू तुला बोलतो कारण तो पापाचा स्वभाव जो आहे तो मनात राहतो, तो सांगतो तुला त्रास दिला, तेवढ्या वेळा परत त्रास होतो, पण लगेच असं वाटतं त्याच्यामुळे मी माझी मानसिकता का खराब करून घेऊ. दुसरी गोष्ट, प्रभू त्यालाही वाचव, कारण मला हे दिसतं त्याच्यात पण तर देवाचा आत्मा आहे. प्रेज लॉर्ड. मला हे पण दिसतं त्याच्यात पण देवाचा आत्मा आहे. तो कदाचित आताच्या घडीला माझ्याशी वाईट वागत असेल, परंतु हे जसं शिमीने दाविदाला शिव्या दिला, दाविदाने म्हटलं जर जिवंत परमेश्वराने याला स्वतः सांगितलं असेल मला शिव्या दे, तर देतोय. प्रेज लॉर्ड. मी विचार करतो जर परमेश्वराने जर का माझ्यासाठी ही गोष्ट नियुक्त केलेली आहे, मला जर का माझा प्रत्येकाचा लढा वेगळा आहे, कदाचित हा माझा लढा आहे, मला लढणार. प्रेज लॉर्ड. मला त्या ठिकाणी स्वतःला कंट्रोल करायचं. प्रेज लॉर्ड. मी पाहिलं एकदा एक देवाचे दास, ते प्रभू मध्ये जोमाने चालणारे असा देवाचा दास होता, पैलवान होता. एकदा काय झालं, ते देवाचे दास रस्त्याने एकाला वचन सांगत होते, आणि वचन सांगत असताना एक जण आला, त्यांनी त्याच्या कानामागे लावले. प्रेज लॉर्ड. त्याच्या कानशिळा पाठीमागे लावले. आता देवाचा दास आहे, पहिली गोष्ट म्हणजे आर्मी मॅन, दुसरी गोष्ट म्हणजे कसलेला योद्धा. जर त्याने फिरून जर का एक जरी चापड मारली असती ना, तर तो माणूस तिथं संपला असता, कारण तो आर्मी मॅन आहे. कारण सिव्हिल आणि आर्मी याच्यामध्ये फरक आहे. पण तुम्हाला माहिती आहे देवाच्या दासाने म्हटलं, दादा मी तुम्हाला देवाचं वचन देतो, तुम्हाला नाही ऐकायचं नको आहे, मैं आपको प्रभु का वचन दे रहा हूं, इसमें अगर आप कुछ बातों से हर्ट होंगे तो मुझे माफ करो. बघा लक्षात घ्या, त्या क्षणाला असे देवाचे दास लोक मी माझ्या डोळ्याने पाहिले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. एक देवाचे दास त्यांच्या जीवनामध्ये ट्रेन मध्ये चढत होते, ते पण पैलवान, त्यांच्या जीवनामध्ये पैलवानकी मधून ते देवामध्ये आले. ते सुरुवातीला शरीरयष्टी प्रदर्शन करतात, त्या लोकांचं जिम्नॅस्टिक अशा स्वरूपात ते काम करत होते. ज्यावेळेस त्यांना देवाचं वचन कळालं, ते देवात आले. मग देवाच्या सेवेत परमेश्वराने त्यांना रुजू केलं. एकदा ट्रेन मध्ये घुसायची वेळ होती, पूर्ण गर्दी एकीकडे आहे. त्या देवाच्या दासाने पूर्ण गर्दी आपल्या हाताने धरून ठेवली होती. का? बायकोन लेकराला मध्ये घुसायचंय. प्रेज लॉर्ड. असाही तो देवाचा दास, ज्यावेळेस त्याच्यावर काही प्रसंग आला, त्याच्यावरही ज्यावेळेस त्याला विरोध झाला, त्याने त्या विरोधाला विरोध नाही केला, त्याने होऊ दिलं. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तो माहिती आहे बळाने सामर्थ्याने नाही होऊ शकत. प्रेज लॉर्ड. बघा, महात्मा गांधी हे भारताचे आपले राष्ट्रपिता आपण त्यांना म्हणतो. तुम्हाला माहिती आहे त्यांनी 4ही शुभवर्तमानाचा अभ्यास केला. 4ही शुभवर्तमानाचा अभ्यास केला आणि त्यांना महात्मा म्हटले गेले. प्रेज लॉर्ड. बघा लक्षात घ्या, त्यांनी भारताच्या जे नेचर आहे, भारत आतापर्यंत योद्ध्यांचा देश आहे, जोपर्यंत गांधीजी योद्ध्यांचा देश आहे, लढवयांचा देश आहे. पण ज्यावेळेस महात्मा गांधी ज्यावेळेस आले, ज्यावेळेस ते परदेशात शिकून आले,
शिकून आल्याच्या नंतर त्यांनी एक गोष्ट घेतली. काय तुम्हाला माहिती? सुभाषचंद्र बोस यांचा नारा होता. काय होता? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यांचा लढा होता. पण महात्मा गांधींचा शब्द होता. काय होता? गांधींचा शब्द होता. काय होता? अहिंसा परम धर्म. अहिंसा हाच एक सर्वश्रेष्ठ धर्म. त्यांनी अहिंसेला स्वीकारलं. ही कुठून आला अहिंसा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलची पुस्तके त्यांनी वाचली. शुभवर्तमान, 4 शुभवर्तमान जे आहेत त्यातून ते गेले. तुम्हाला माहिती हे वचन जे आहे साधं नाहीये. वचन स्वतंत्र करतं. प्रेज द लॉर्ड. त्या 4 शुभवर्तमानांनी त्यांना महात्मा हे नाव दिलं. तुम्ही मी तर पूर्ण बायबलचा अभ्यास करतो. हालेलुया. हालेलुया. आपण काय करतोय देवासाठी? हालेलुया. आपण काय करतोय समाजासाठी? आपण काय करतोय आपल्या शेजारी पाजाऱ्यांसाठी, आपल्या आप्तेष्टांसाठी, आपल्या लोकांसाठी, त्यांना स्वतंत्र करण्यासाठी? आपल्याला नाही चित्त. आपल्याला नाही वाटत की माझे अमुक अमुक नातेवाईक दुखण्यात आहेत, त्रासात आहेत, परेशानीमध्ये, ती नरकाकडे चालली. चांगलं वाटतंय? प्रेज द लॉर्ड. विचार करा ते दिवस जेव्हा भारत स्वतंत्रतेच्या कगारवर होता आणि दुष्टता पीकवरती होती. दुष्टता पीकवरती होती. त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे जेव्हा हे क्रांतिकारी जन्मले कसे, दुसऱ्याला होणारा त्रास जो मला होतो. प्रेज द लॉर्ड. जर शेजारच्या भावाला चाबकाने फटकारलं जात आहे, मारलं जात आहे, कोणाला जर जाळून मारलं जात आहे, कोणाला शूट केलं जात आहे, तो त्रास त्या व्यक्तीला होत होता असा नाही. त्याद्वारे अनेक लोक प्रेरित झाले. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला आपला लोक जे आहे, आपले आप्तेष्ट जे आहे, हा स्पिरिच्युअली लक्षात घ्या. इथं आपण स्वतंत्र झालो फिजिकली, स्पिरिच्युअली. फिजिकली स्वतंत्र झालो. आपल्याला काय मिळालं? स्वतंत्र देश मिळाला. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला आत्मिक स्वतंत्र होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आत्मिक स्वतंत्र होऊ तेव्हा स्वर्गीय देश आपल्याला मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आत्मिक स्वतंत्रता खूप गरजेचे आहे प्रियानो. आणि आत्मिक स्वातंत्र्य फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये आज पाहिलं 2 गोष्टी बघा, दास आणि गुलाम. प्रेज द लॉर्ड. दास आणि गुलाम या 2 गोष्टी. दास जो आहे तो म्हणजे नोकर आहे, मजूर आहे आणि सेवक आहे. दास तो दास आहे, तो नोकर आहे, मजूर आहे, सेवक आहे. त्याला वेळेची मर्यादा आहे. त्याला समय दिलेला आहे. त्या समयात त्याला काम करायचं आहे. त्याला प्रोटोकॉल्स आहे, त्याला वेळ मर्यादा आहे, त्याला वेतन आहे. पण दुसरी गोष्ट गुलाम. गुलाम या शब्दाचा अर्थ आहे मोलाने विकत घेतलेला. प्रेज द लॉर्ड. आज गुलामी पद्धत नाही, पण जुन्या काळी गुलामी पद्धत होती. मोल देऊन विकत घेता येत होतं. पैका देऊन विकत घ्या किंवा धान्य देऊन विकत घ्या. प्रेज द लॉर्ड. किंवा काहीतरी गोष्ट देऊन विकत घ्या. प्रेज द लॉर्ड. पण विकत घेताना किंमत मोजल्या जाते. गुलामावर ठेवले जायचे. आता जसं बैलांचा बाजार भरतो ना, गुलामांचा बाजार भरेल. आणि त्यातून तुम्हाला जसा योद्धा पाहिजे, जसा गुलाम पाहिजे, तसा गुलाम तुम्ही विकत घेत होते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती अशाच बाजारात अनेक लोक आज उभे ख्रिस्तामध्ये येऊन सुद्धा, बघा ख्रिस्तामध्ये येऊन सुद्धा देवाचं वचन सांगतं, जेव्हा पहिले करिंथ 7वा अध्याय 20 ते 22 वचन जेव्हा आपण वाचतो, पहिले करिंथ 7वा अध्याय 20 ते 22. ज्याला जशा स्थितीमध्ये पाचारण झाले असेल त्याने त्या स्थितीत राहावे. तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय त्याची चिंता करू नकोस, पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो. कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. प्रेज द लॉर्ड. काय झालेलं आहे? गुलाम असताना पाचारण झाले तो देवाचा मनुष्य. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण गुलाम होतो
जेव्हा आपण पापाचे गुलाम होतो, ऑब्विसली एकाने पाप केलं, सर्व मनुष्यात पाप आला. आज जन्मणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो म्हणू शकत नाही मी जन्मल्यानंतर पाप केलं. देवाचं वचन सांगतं, दावीद म्हणतो माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाच मी पाप की, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जन्मच पापामध्ये घेतो. प्रेज द लॉर्ड. कारण ते पाप आपल्या रक्तात, आपण म्हणतो ना बापाचंच रक्त मुलामध्ये आहे. तसंच आपला आदी बाप कोण आहे? आदाम. आणि आदामाच्या द्वारे पाप जगात शिरलं आणि त्या पापाच्या द्वारे मरण शिरलं. ते मरण आणि ते पाप आपल्यावर सत्ता गाजवतं माणसांवरती, आपल्यावर म्हणजे इन द सेन्स माणसांवरती. आणि त्या माणसावरती सत्ता गाजवत असताना देवाचं वचन काय सांगतं? गुलाम असताना ज्याला पाचारण झालं तो मनुष्य, देवाचा मनुष्य. परमेश्वर काय करतो? अशा गुलामाला जेव्हा त्या स्वतंत्र करतो, तो स्वतंत्र करत असताना तो त्याला आपलं बनवतो. प्रेज द लॉर्ड. आपण पाहिलं, तुम्ही तर राजकीय याजक आपण वाचू दे, पहिले पेत्र 2 अध्याय 9 वचन. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. काय करतो तो? जे निवडले, जे गुलामगिरीत होते त्यांना सोडवतो आणि तो लगेच त्यांना निवडलेला वंश, राजकीय याजक, देवाचे स्वतःचे लोक. प्रेज द लॉर्ड. तो त्यांना आपलंच करतो. जे पापात असताना ज्यांना निवडलं, प्रेज द लॉर्ड, त्यांना पापाची जाणीव झाली, कळलं, तारण प्राप्त झालं. तुम्ही मी पापाची जाणीव झाली. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त कोणही कळाला आणि मग आपण ख्रिस्ताकडे वळालो. प्रेज द लॉर्ड. आज येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही मी निवडलेला वंश आहे, पवित्र राष्ट्र आहोत, देवाचे स्वतःचे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाचं स्वतःच राष्ट्र म्हणून त्याने आपल्याला निवडलं. दुसरं म्हटलं, मोकळे असताना पाचारण झाले तो देवाचा रास. आता मोकळा झालेला आहे. हालेलुया. आता मोकळा झाला. आता देवाचं वचन कळालं. आता ते देवाचं वचन कळालं, देवाच्या वचनावर चालू केलं. प्रेज द लॉर्ड. आणि आता काय केलं आपल्याला? देवाचा रास. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला पापातून मोकळं केलं आणि पापातून मोकळं करून देवाने तुमच्यावर कारभार सोपवला. बघा, प्रत्येकाचं पाचारण, हे पाचारणा संबंधित आहे. प्रेज द लॉर्ड. हे पाचारणा संबंधित आहे. जेव्हा तुमच्यावर कारभार सोपवला म्हणजे याचा अर्थ मोकळं केलं आणि मोकळा असताना ज्याला पाचारण झालं तो देवाचा दास. हालेलुया. तू देवाची दासी. प्रेज द लॉर्ड. छोटं मोठं काम काही असेल पण देवाने तुम्हाला मोकळं केलं आणि पाचारण केलं. प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात असू दे, देवाने आपल्याला मोकळं केलं, देवाने आपल्याला स्वतंत्र केलं. स्वतंत्रता करून ती स्वतंत्रता आपल्या हवाली केली. बघा, प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात, जुन्या काळी जेव्हा गुलामाला त्याच्या मालकाकडून, तो पण पहिले गुलामगिरीतच असे, मालकाला पैशाची गरज पडली, मालक त्याला विकत असे. काही लोक तो व्यापार करत असत, जसे बैल घेऊन आज विकतात तसे गुलाम घ्यायचे कमी पैशामध्ये आणि जास्त पैशामध्ये विकायचे. म्हणजे याचा अर्थ तो गुलामाकडे, तो मालकाकडे शेवटपर्यंत आणि मरेपर्यंत तो गुलाम. प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात घ्या, शेवटपर्यंत आणि मरेपर्यंत तो गुलाम. पण ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला स्वतंत्र केलं आणि म्हटलं आता हे स्वतंत्र तुझ्या. आता एक हे स्वतंत्र टिकून ठेवायचे असेल तर माझे दरवाजे खुले. प्रेज द लॉर्ड. हे स्वातंत्र्य जर टिकून ठेवायचं असेल, माझे दरवाजे खुले आहेत. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे मी तुम्हाला शांती देतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्याला बोलवलं. जो व्यक्ती त्याच्याकडे जातो त्याचं स्वातंत्र्य तो सांभाळतो. जो व्यक्ती नाही जात, देवाचं वचन सांगतं, एक घर ज्यावेळेस स्वच्छ होतं त्यावेळेस तो दुष्ट निघून जातो, तो पुन्हा 7 बलिशाली आत्मे घेऊन येतो आणि तो पाहतो ही जागा स्वच्छ केलेली आणि मग तो त्याची पहिली दशा, दुसरी दशा पहिल्या दशेपेक्षाही वाईट करतो. प्रभू स्वतंत्र करतो आणि बळजबरी नाही करत. प्रेज द लॉर्ड. ही विलिंगनेसची सेवा आहे. इच्छा, तुमच्या इच्छेने. भीमराव दादा कन्नड वरून 3 किलोमीटर चालून बसमध्ये बसतात, 80 किलोमीटर बस प्रवास करून येतात.
इथून पुन्हा 1.5 किलोमीटर तिथून इथपर्यंत पायी चालत आहे. भीमराव दादा, कधी बंधन टाकलं मी तुमचं? मला पाहिजे, नाही आले तर पेनल्टी. ही कोणाची इच्छा आहे? त्यांची स्वतःची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. ही इच्छा माझी आहे. माझ्या इच्छेने, भीमराव दादाच्या इच्छेने भीमराव दादा चालत आहे देवामध्ये. माझ्या इच्छेने मी चालत आहे. ही देवाची इच्छा आणि तुमची इच्छा ज्यावेळेस एक होते त्यावेळेस तुम्ही दैवी काम करता. प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात असू द्या, आपलं स्वातंत्र्य आपल्या इच्छेवर अवलंबून आहे, पण आपली इच्छा आणि देवाची इच्छा एक व्हायला पाहिजे. तुम्ही जर म्हटलं देवाने मला स्वतंत्र केलं, आता माझ्या इच्छेने चालणार मी पुरा, नाही चालणार. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन, जेव्हा देवाचं वचन आपल्याला सांगतं, जेव्हा आपण पाहतो गलतीकारपत्र 5 अध्याय 13 वचन. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांची दास व्हा. प्रेज द लॉर्ड. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका. स्वतंत्रता जी आहे देह वासनांना जागा देण्यासाठी नाहीये. तुम्हाला स्वतंत्रता मिळालेली आहे जेणेकरून, जेव्हा आपण पाहतो योहान 15:16, तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलं आणि तुम्हाला नियुक्त केले. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावा आणि तुमचं फळ टिकावं. प्रेज द लॉर्ड. कशासाठी स्वतंत्र केलेलं आहे? आता या स्वतंत्रतेचे फळ तुम्हाला प्रकट करायचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला स्वतंत्र केलं, तुम्हाला मोकळं केलं. आता पुन्हा देवाचं वचन आपल्याला सांगतं, जेव्हा तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, म्हणून देवाचं वचन सांगतं की जेव्हा आपण त्याचा गलतीकारपत्र 4 अध्याय 28 पासून वाचू. बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात, परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहात. या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. प्रेज द लॉर्ड. इसाकाला जे वारस म्हणू शकतो, इसाकाला अभिवचनाच्या द्वारे देवाची संतती होण्याचा अधिकार मिळाला. अभिवचनाचा. प्रेज द लॉर्ड. इसाकाला काय? अभिवचनाच्या द्वारे देवाची संतती होण्याचा अधिकार मिळाला. तुम्हाला आणि मला पण अभिवचनाच्याच द्वारे मिळाला, परंतु स्वतंत्र स्त्रीची मुले होण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला मिळाला. प्रेज द लॉर्ड. काय मिळालेलं आहे तुम्हाला आणि मला? स्वतंत्र स्त्रीची मुले. स्वतंत्र स्त्री कोण आहे? ती जी स्वतंत्र आहे ती स्त्री कोण आहे? ती स्त्री आहे मंडळी. हालेलुया, हालेलुया. ती स्त्री आहे ख्रिस्त. ख्रिस्ताच्या द्वारे जन्मलेली मंडळी. पिता हा पित्याच्या ठिकाणी आहे, येशू ख्रिस्त माताच्या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने ज्या पद्धतीनं एक आई गर्भामध्ये लेकरांना ठेवते, लेकरांना ठेवून ती त्रासाच्या द्वारे लेकराला जन्म देते, आणि त्याच पद्धतीने येशू ख्रिस्ताने देखील वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे, तो त्रास सहन केल्याच्या द्वारे मंडळीला जन्म दिला. आणि तुम्ही आणि मी त्या येशू ख्रिस्तासारख्या स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही आणि मी त्या मंडळीचा भाग. प्रेज द लॉर्ड. ते स्वातंत्र्य जे आहे, ज्या पद्धतीने आपण दरवर्षी 15 ऑगस्ट 1947 रोजी जे स्वातंत्र्य मिळालं त्याची आपण 15 ऑगस्टला आठवण करतो. प्रेज द लॉर्ड. आपले राजकीय नेते जे आहेत, प्रेज द लॉर्ड, आपले क्रांतिकारी जे आहेत, आपले लढवय्ये योद्धे, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, पुष्कळ नाव आहेत त्यामध्ये. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल,
अनेक नाव आहेत. तात्या टोपे, बाबू गेनू, अशी अनेक नाव आहेत. Praise the Lord. जशी यांची नावे आपण घेतो आणि आठवण करतो, त्यांनी कसं स्वातंत्र्य दिलं. Praise the Lord. तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य, आत्मिक स्वातंत्र्य देण्यावर एकच नाव आहे. एकच नाव आहे. काय नाव आहे? काय नाव आहे? एकच स्वरात आपण बोलूया. काय नाव आहे? प्रभू येशू. काय नाव आहे? त्याने तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य दिलं. Praise the Lord. Praise the Lord. आज हे स्वातंत्र्य जे आहे, अनेक लोक स्वातंत्र्याचा वापर जे आहे दैहिक इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात. देव काय सांगतो, तुमच्या स्वातंत्र्याचा वापर तुमच्या दैहिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नका करू. कारण तुमच्या स्वातंत्र्याचा वापर दैहिक इच्छा पूर्ण करण्यासाठी केला. देवाचं वचन सांगतं, देहाची इच्छा आणि देवाची इच्छा हे परस्पर विभिन्न आहे. Praise the Lord. तो देहाची इच्छा पूर्ण करू पाहतो, तो मरणास उकसवतो. Praise the Lord. Praise the Lord. जो आपल्या देहावर प्रेम करतो, तो देवावर प्रेम नाही करू शकत. आणि जो देवावर प्रेम करतो, तो देहावर आणि जगावर प्रेम नाही करू शकत. हालेलुया. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये देवाने तुम्हाला आणि मला स्वतंत्रते करता पाचारण, अनेक लोकांना स्वतंत्रते करता पाचारण केलं, त्यांना अजून ते स्वतंत्र मिळवायचं. अनेक लोकांना स्वतंत्र केलं, ते टिकवायचं. अनेक लोकांना स्वतंत्र केलं, त्यांनी ते स्वतंत्र गमावलेलं आहे. अनेक लोक स्वतंत्र झाले, आणि पुन्हा अनेक लोक जे आहे वैचारिक दृष्टीने त्यांची गुलामगिरी केली. आज डिस्को, डान्स, दारूबाजी, पार्ट्या, ड्रग्स, हे नशेली, हे कुठून आलं? हे वैचारिक गुलामगिरी. Praise the Lord. ही वैचारिक गुलामगिरी आहे जी पाश्चिमात्य देशामधून आली. Praise the Lord. आज तुम्हाला आणि मला प्रभूने स्वतंत्र केलं, पण आजही अनेक लोक वैचारिक गुलामगिरीमध्ये आहेत. देवाकडे आले, देवाने सोडवलं, देवाचं काम चालू आहे, प्रार्थनेला जातात, सगळं करतात, पण हळूच एखाद्या पार्टीमध्ये सहभागी होतात. एकच पॅक द्या, जास्त देऊ नको. हळूच ताबा मुखात, हळूच एखादं खोटं बोलतात, हळूच टेबला खालून पैसे घेतात. आणि पाळकाला कळालं, पाळक साहेब तुम्हाला नाही कळणार, पाळकाला नाही कळणार, देवाला सगळं. हालेलुया. तुम्हाला नाही कळणार, बाळक साहेब जगात राहताना करावं लागतं, नाही केलं बॉस म्हणतो माझा कट कुठे. बॉस कट मागतो, बाळक बोलतो बाळकाची कटकट वाटते. बॉस कट मागतो, बाळकाची कटकट वाटते, डबल वाटतो. बाळक कटकट मागतो आणि बॉस कट मागतो. प्रेज द लॉर्ड. हा लक्षात घ्या, तुम्ही आणि मी स्वतंत्र केलेलो आहोत. मावशींची साक्ष खूप आवडते. त्यांना त्यावेळेस कळालं की जी अंडी जी मी देत आहे हे चूक आहे. जेव्हा त्या माझ्याकडे मिळतो नाही अंडी, हे नाही देणार तुम्ही. देवगोपाल धन्यवाद, तुकाराम मुंडे साहेबांना परमेश्वराने पाठवलं. परमेश्वरच नियुक्त करतो, परमेश्वर शिवाय कुणाला नाही नियुक्त करतो. कारण त्याची इच्छा असते माझ्या भक्त जर का कुठे गुंतलेले ते पण नाही अडकू. आणि त्यांनी काय केलं, फसाईच्या मार्फत स्वच्छता सुरुवात केली. भेसळयुक्त पदार्थ निर्मूलन हे डोक्यात आणलं आणि त्याद्वारे आज सगळं स्वच्छ होतं. मी पाहिलं पुण्यामध्ये कधी हॉटेल न धुणारे लोक प्रेशर गेज लावून पत्रे साफ करत आहेत. हॉटेल बंद आहेत, बाहेर बोर्ड लावलेत. त्यांच्याकडे बोर्डची खूप पद्धत आहे. येथे काय खानावळीचे शुद्धीकरण चालू आहे, पुणेरी पाटी. येथे खानावळीचे शुद्धीकरण चालू आहे म्हणून येत्या 3 दिवस खानावळ बंद राहील. चालू आहे शुद्धीकरण. याबद्दल कधी नाही झालं पण चालू आहे. आता ठिकठिकाणी होत आहे. मोठमोठे नावं जिथं आपण जात होतो, आपण पण असं अरे मी तिथून आणत होतो. लक्षात असू द्या,
आज आपल्या जीवनामध्ये जे काही होतं देवाच्या कृपेने होतं. Praise the Lord. एक एक गोष्ट उभं राहत आहे आणि तुम्हाला मी सांगतो त्या गोष्टी आपल्या लाभाच्या आहेत, आपल्या नुकसानाच्या नाही. Praise the Lord. देवाचं जे सांगतं जे पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले. बरेच असे नियम जे आहे आज संस्थांसाठी पण आले, धार्मिक संस्थांसाठी, फक्त चर्च साठी म्हणत नाही, धार्मिक संस्थांसाठी. मी म्हणतो ते पण नियम चांगले आहेत, कारण आता उलगडा होईल कोण खरे कोण खोटे. Praise the Lord. कोण पळतं आणि कोण टिकतं. Praise the Lord. हालेलुया. आज आपल्याला लक्षात घेणं गरजेचं देवाचं पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले, आणि ते कारभार प्रमाणे सुरू केला आहे. ज्यांनी सुरुवातीला सुरुवात करून कदाचित 100 वर्ष झाली, ते लोक बूम बसा बंद लॉक. तुम्हाला मला ज्याचं देवाचं वचन कळालंय त्याचं चाललंय हळूहळू. Praise the Lord. आज लक्षात घ्या प्रियानो, देवाने तुम्हाला आणि मला स्वतंत्र केलेला आहे. त्या स्वतंत्रतेचा वापर आज आपल्याला करायचा. इसाक जसा अभिवचनाचं लेकरू आहे, तुम्ही मी अभिवचनाच्या द्वारे स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. Praise the Lord. आज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्या स्वतंत्र स्त्री म्हणजे येशू ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी काय केलं. Praise the Lord. येशू ख्रिस्ताने देवाचं वचन जे सांगतं रक्त वाहिल्याचे मुक्त नाही, तो नियम पूर्ण करत असताना तो एकदाच आरतीला गेला. जेव्हा आपण इब्री पत्र त्याचं 9व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो, इब्री पत्र त्याचं 9व्या अध्यायामध्ये आपण 27-28 वचन जे आहे आपण ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. आपण पाहिलं की 1 कोरिंथ 7:23 मध्ये आपण मोलाने विकत घेतलेलो आहोत. आपण मोलाने विकत घेतलेलो आहोत. मोल काय आहे? पुष्कळांची पापे, ज्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतः घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. मोल काय आहे? तुमचे आणि माझे पाप त्याने आपल्यावर घेऊन एकदाच अर्पला गेला. आता वारंवार अर्पण्याची गरज नाही. Praise the Lord. जो गुडघा प्रभू येशूच्या नावाने पित्याला प्रार्थना करतो, प्रभू त्याची प्रार्थना ऐकतो. Praise the Lord. प्रभू त्याला क्षमा करतो, प्रभू त्याला आरोग्य देतो, पापांची क्षमा देतो, तारण देतो, देवामध्ये येण्याची संधी देतो, त्याला वाचवतो. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायचंय का मी त्या स्वतंत्रतेला जपत आहे. Praise the Lord. आपण कोण होतो पहिले? जेव्हा रोमकरासपत्र 6वा अध्याय 16-17 वचनामध्ये आपण जेव्हा पाहतो, रोमकरासपत्र 6वा अध्याय 16-17 वचन. आज्ञापालना करता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे, अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे, अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले. Praise the Lord. बघा लक्षात घ्या. आता बघा लक्षात घ्या. आज्ञा पालन करता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ऑब्वियस. तुम्ही ज्याची आज्ञा पालन करता त्याचे तुम्ही गुलाम आहात. Praise the Lord. म्हणजे तुम्हाला आज्ञा झाली की परिवारासाठी आता मला टेबला खालून लाच घेणं गरजेचं आहे. तुम्हाला आज्ञा झाली, गरज आहे. मग त्यावेळेस तुम्ही ते आज्ञा पालन केलं, याचा अर्थ तुम्ही कोण आहात? त्या आज्ञेचे. तुमचा धनी कोण? पाप. पाप काय उपजवतो? पापाला उपजवतो. Praise the Lord. आपण पाहिलं नियमशास्त्राचं बळ पाप. नियमशास्त्र पाप दाखवतो म्हणून नियमशास्त्र पापाचं बळ आहे. आणि प्रभू म्हणतो मी काय केलेलं आहे? पापाची नांगी ठेचलेली आहे. Praise the Lord.
त्याच पद्धतीनं आपण जेव्हा देवाच्या वचनामध्ये पाहतो की आपल्या जीवनामध्ये ज्याची आज्ञा पालन करतो त्याचे आपण गुलाम. मग जर आपण ख्रिस्ताची आज्ञा पालन करतो याचा अर्थ आपण कोण आहोत? देवाचं वचन सांगतो तुम्हाला स्वतंत्रतेस पाचारण झालं तरी तुम्ही ख्रिस्ताचे गुलाम आहात. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट कधी कधी माणसांना न पचण्यासारखी असते. प्रेज द लॉर्ड. कधी कधी तुम्हाला सांगितलं ना, कधी कधी आपल्या वास्तविकता आपल्याला ठाऊक असते पण आपल्याला ती एक्सेप्ट करायची नसते. बघा लक्षात आलं, मी खूप मार्मिक स्वरूपात आज देवा बोलत आहे आपल्याशी. बऱ्याच वेळा आपण कदाचित एखादा माणूस दारू पितो पण तुम्ही त्याला दारुडा म्हणून तर पहा, मग कळलं तुम्हाला की एखाद्याला दारुडा म्हणल्याचा काय विषय असतो. त्याच पद्धतीनं एखादा माणूस पापात जीवन जगतो पण त्याला हे ऐकायचं नाहीये मी पापाचा गुलाम आहे. प्रेज द लॉर्ड. एखादा माणूस पापात जीवन जगतो, होईल तेव्हा पाप करतो, जेवढं पाहिजे तेवढं पाप करतो, पुन्हा जाऊन साळसूद होतो पण त्याला हे नाही ऐकायचं मी गुलाम आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच गुलामाला स्वतंत्र करून पुन्हा मालक विकत घेतो. प्रेज द लॉर्ड. तो मालक कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला आणि मला संधी दिली. आता तुला माझं गुलाम व्हायचं की पुन्हा फिरायचं? पुन्हा फिरशील, पुन्हा एखादा जण पकडील आणि गुलाम बनेल. प्रेज द लॉर्ड. तो स्वतंत्र करतो. आपण एखाद्यासाठी प्रार्थना करतो तो फ्री होतो. पण तुम्हाला माहिती कालांतराने तो जर देवाकडे नाही आला पुन्हा त्याची अवस्था वाईट का होती? कारण स्वतंत्र करून सोडू नाही शकत. आता सुरक्षित होणार. प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती जर त्याला त्रास झाला, त्याला जर समजा एखाद्या व्यक्तीला ताप आला आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली तो बरा झाला, मग याचा अर्थ असा नाही पुढच्या वेळेस त्याला ताप नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा नाही पुढच्या वेळेस त्याला डोळ्यात नाही दुखू शकत, छातीत नाही दुखू शकत, हातात नाही दुखू शकत. बॉडीमध्ये होणार. प्रेज द लॉर्ड. पण तो जर चांगला वैद्य येशू ख्रिस्त याच्या सोबत आहे तर आत्मिक जीवनामध्ये किती काही संकट येऊ द्या तर येशू ख्रिस्त त्याला हील करण्यासाठी ते उभा आहे. हालेलुया. आत्मिक जीवनात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण वचनामध्ये पाहतो आता फक्त आपला धनी बदललेला आहे. धनी आपला सैतान होता, पाप होता, तो धनी बदलून आता धनी कोण झालेला आहे? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आता तोही आपला धनीच आहे. पण तुम्हाला माहिती दोन प्रकारचे धनी असतात. एक धनी आहे ज्यांना धनी पण गाजवायचा, चाबूक घेतील, मारतील, हाणतील, अरेरवीपणाने काम करून घेतील. तो धनी म्हणजे पापाचा धनी. तो बळजबरीने करून घेतो. बऱ्याच माणसाला मोहात टाकतो, पाशात टाकतो, त्याला नसतं करायचं तरी तो करतो आणि मग विचार करतो अरे मला तर करायचं नव्हतं, मी तर केलं. बघा तुम्ही लक्षात घ्या, एखादा माणूस जर, मी तुम्हाला पहिले पण याचं उदाहरण दिलं, बहुतांश जे पहिल्यांदा खून करतात, बहुतांश वेळा जो पहिल्यांदा खून करतो त्याची साक्ष तुम्ही ऐका. ती साक्ष ऐकताना तुम्हाला ही साक्ष नक्की मिळेल, मला करायचं नव्हतं पण मी रागात होतो, मला करायचं नव्हतं पण मला कोणीतरी प्रेरित केलं, मला करायचं नव्हतं पण मला लोकांनी पुश केलं आणि माझ्या हातातून हे चूक घडली. बऱ्याच वेळा लोक ट्रॉम्यात निघून जातात. बऱ्याच वेळा लोक ते सफर करतात त्या गोष्टी आणि बऱ्याच वेळा धीट होऊन जातात. आता काय मग पुढच्या वेळेस काहीच वाटत नाही. हे पाप आहे ना माणसाला पुश करतो. गुलाम पुश करतो. गुलामाला काय केलं जातं? मारलं जातं, हाणलं जातं, दबाव टाकलं जातं, करून घेतलं जातं. काय नाही केलं तर पाहतो तुला. पैसे. आता हा धनी वेगळा आहे. हा धनी काय आहे? हा धनी वेगळा आहे. हा आपल्याकडून पाप होऊ नये म्हणून वाचवतो, हे खरं आहे. पण पापात जायचं की नाही हे तुमच्यावर सोडतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाप करायचं का नाही हे तुमच्यावर सोडतो. तुम्ही दारू सोडली, दारूची बाटली जवळून जाईल. प्रेज द लॉर्ड. तेलवडी पास्टरने काल सांगितलं, एक स्त्री होती जी प्रभूकडे आली आणि तिने म्हटलं माझा नवरा कधीच नाही बदलणार, 20 वर्षापासून दारू पितो, बदलणारच नाही तो. पास्टरने म्हणलं
तू अशी म्हणते ना म्हणून तू नाही बदलत. कारण तुझा विश्वास आहे तो बदलणार नाही, पण तुझा विश्वास हा आहे का तो बदलत. पासून त्याला सांगितलं प्रार्थना कर. काय प्रार्थना कर? फक्त एवढं अशी प्रार्थना कर, माझ्या नवऱ्याला बरं केलं म्हणून धन्यवाद. तिने सलग 8 दिवस केलं. माझ्या नवऱ्याला दारू सोडली म्हणून धन्यवाद, माझ्या नवऱ्याची दारू सोडली म्हणून धन्यवाद, माझ्या नवऱ्याची दारू सोडली म्हणून धन्यवाद. एक दिवस तिचा नवरा दारूच्या अड्ड्यापुढून चालला होता, दारूच्या दुकानापुढून चालला होता आणि दारूच्या दुकानापुढून चालत असताना त्याचे पाय दारूच्या दुकानाकडे जाणार आणि जायच्या अगोदर त्याला आठवण झाली, अरे मी 20 वर्षापासून माझ्या पत्नीला त्रास देतो, माझ्या घराला त्रास देतो, माझ्या लेकरांना त्रास देतो. ती मला नेहमी सांगते नको करू, नका करू, नका करू, पण तरी मी करतोच आणि मी करतो, पण ती मला काहीच म्हणत नाही. आणि ह्या काळात जसं तिने देवाला स्वीकारलं, म्हणजे ह्या काळात म्हणतोय तो, ह्या काळात तर तिने आता मला बोलणंही बंद केलं, दारू पिऊ नका म्हणून. त्याने म्हटलं जाऊ दे, आजपासून मी दारूच नाही पित. आजपासून मी दारूच नाही पित असं म्हणून त्याची पाय घराकडे वळली. घरी जाऊन पाहत होती, प्रार्थना करत होती, धन्यवाद प्रभू माझ्या नवऱ्याची दारू सोडली. प्रेज लॉर्ड. धन्यवाद प्रभू माझ्या नवऱ्याची दारू सोडली. बघा लक्षात घ्या, आज आपल्याला जेव्हा प्रभू स्वतंत्र करतो, बघा लक्षात असू द्या, हे स्वतंत्र जे आहे संसर्गजन्य आहे, रोग नाही. तो माहिती संसर्गजन्य, कंटिजियस, संसर्गजन्य पसरणार आहे. जो स्वतंत्र आहे तो दुसऱ्याला स्वतंत्र, तो तिसऱ्याला स्वतंत्र, हे स्वतंत्र पसरत चालणार आहे. आणि असं हे स्वतंत्र पसरत चाललंय. या स्वातंत्र्यावर किती घाला 150 वर्ष भारत देश पारतंत्र्यात राहिला, पण त्या 150 वर्षामध्ये जेव्हा गुलामगिरीचा स्तर वाढला तेव्हा क्रांतिकारी उठले, तेव्हा उठाव झाला. 1857चा उठाव त्यामधला एक मोठा उठाव. गांधीजींचं चले जाव त्यामधला मोठा उठाव. सुभाषचंद्र बोस यांचा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा यातला मोठा उठाव. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं ते फाशीला जाणं हा एक उठावाचा प्रकार. ह्या प्रत्येक वेळेस जेव्हा स्वातंत्र्य एक अशी गोष्ट आहे, तिला तुम्ही जितकं दाबायचा प्रयत्न करा ती उफळे. हालेलुया. आणि ती मिळवल्याशिवाय नाही राहणार. आत्मिक स्वातंत्र्य पण तसंच आहे. एकदा देवाचं वचन गेलं ना, काल आज उद्या कधी ना कधी ती काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या काम प्रत्येकाच्या जीवनात नाही करत. प्रत्येकाच्या जीवनात केलं असतं तर संबंध राष्ट्र देवाकडे वळला असतं. आणि आज होत आहेत काही गोष्टी, काही राष्ट्र पूर्णच्या पूर्ण येशू ख्रिस्ताच्या मागे चालतात. हालेलुया. निवडलेले प्रभू बोलवलेले पुष्कळ, निवडलेले थोडके. निवडलेल्यांना निवडते प्रभू. सर्वांना वचन कळत आहे, सर्वांकडे वचन जात आहे, कळत थोड्यांनाच. बघा लक्षात घ्या, सर्वांकडे वचन ऐकायला जात आहे, कळत थोडक्यांना आहे, समजत थोडक्यांना आहे. त्यामध्ये उमजत असणारे पण थोडकीचे, समजत थोडक्यांना आहे, उमजत असणारे अत्यंत थोडे. उमजत असणारे म्हणजे मी जसं सांगितलं, या शास्त्र अनेक लोकांनी 50-50, 60-60, 70-70, 80-80 वेळेस वाचलं. या शास्त्राच्या बखरी वाचल्या, अभ्यास करून बसले. पण एक गोष्ट, रागावर ताबा ठेवा हा काही त्यांना नाहीये. ते या शास्त्राच्या बाहेरचं आहे का? प्रेज द लॉर्ड. ते या शास्त्राच्या बाहेरचं आहे का? आणि एक मी देवाचा दास आहे, मला सन्मान नाही, सन्मान केला मग मी रागावतो. माझ्या तोंडावर ताबा नाही, माझ्या शरीरावर ताबा नाही राहत. हे कसलं स्वातंत्र्य? तुम्हाला माहिती आहे, लोक जे आहे रिजिड झालेले. हा एक मुद्दा मला प्रभू बोलायला लावत. रिजिड झाले, रिजिड इन द सेन्स घट्ट झाले, कठीण झाले. देवामध्ये येऊन खरं तर त्यांनी स्वतंत्र व्हायला पाहिजे होतं, पण देवामध्ये येऊन स्वतंत्रता फ्लेक्सिबल आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीला म्हणाल स्वतंत्र? आता हा मोबाईल आहे, हा मोबाईल तुम्हाला नाही वाकवताय, या गोष्टीला तुम्ही घट्ट म्हणाल की स्वतंत्र म्हणाल? घट्ट.
पण हे वायर आहे, वायर तुम्ही असं हलवू शकाल, याला कुठं पाहिजे तेवढं तुम्हाला वळतंय. याला काय म्हणाल तुम्ही? ही स्वतंत्रतेची व्याख्या आहे. पाहिजे तसं फोल्ड करता येणं, पाहिजे तसं बनवणं. ख्रिस्त म्हणतो, देवाचं वचन म्हणतो, तुम्ही जशी माती कुंभाराच्या हाती तसं तुम्ही माझ्या हाती. प्रभू बनव माझं पात्र बनवायचं ते. आय एम फ्लेक्सिबल फॉर गॉड. प्रेज द लॉर्ड. मी देवासाठी लवचिक आहे. काय तुम्ही लवचिक आहात? अनेक लोकांनी स्वतःला रिजिड करून घेतलं. मी माईक आहे, मैं टन्नी होएगा, मैं माईक है, मैं टन्नी होएगा. किती का तुटन पण टन्नी होणार, मोडन पण वाकणार नाही. अनेक लोकांनी स्वतःला घट्ट करून घेतलंय. मी बाळक आहे, मी कसा खाली बसू? मी बाळक आहे, मला सन्मान पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी बाळक आहे, मग मी काही बोलत. प्रेज द लॉर्ड. मला 20 वर्ष झाली चर्च मध्ये आणि हा लहान पोरगा मला शिकवतो. एखादा जण चर्च मध्ये शिपाईचं काम करतो, शिपुर्ड्या अशा वाचत आहेत. मला ते ऐकून कधी कधी वाटतं, अरे तेच लोक आहेत ज्यांना देवाने सोडवलं होतं. प्रेज द लॉर्ड. हे मुक्त केलेले आहेत, हे स्वतंत्र केलेले आहेत. मग यांची भाषा स्वतंत्र का नाही? हे काय याला त्याला कमी लेखताय? प्रभू म्हणतो, कोणी दास नाही, कोणी स्वतंत्र नाही, सर्व ख्रिस्ताव सारखे, कोणी यहुदी नाही, हेल्ले नाही, कोणी युनानी नाही, कोण पावलाचा, कोण अपोल्लोसाचा. प्रेज द लॉर्ड. सर्व माझे आहेत, सर्व ख्रिस्ताचे आहेत. मग हे स्वातंत्र्य का नाही? प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोकांनी स्वतःला घट्ट करून घेतलंय. मी त्यांना सांगतो, ही घट्टता तुम्हाला नाशाकडे घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवासाठी स्वतंत्र राहणं गरजेचं आहे. तुम्हाला फ्लेक्सिबल राहणं गरजेचं आहे. कारण देवाला माहित नाही, आज एलियाला इथं ठेवलं, उद्या एलियाला म्हटलं तू आरामानं नजीक खोऱ्याजवळ जा, तिथून काढलं म्हणे सारपत विधवेकडे जा. देव आहे, देव आहे. त्याला तुमचं कितपर्यंत इथं किती वापरायचं, आज मला इथं कितपर्यंत वापरत आहे, ही देवाची योजना आहे. कदाचित इथून मला प्रभू काढत, मला कुठेतरी घेऊन जाईल. मग त्यावेळेस मी असं नाही म्हणणार, प्रभू तिथे आता सगळे लोक नाही. देवाची योजना, देवाची योजना. प्रभू योजनेचा परमेश्वर आहे आणि त्याची योजना तो सिद्धीश नाही. हालेलुया. आणि आज जर त्याला हे वचन स्पर्श होत आहे, त्यांच्याशी प्रत्येकाशी देव बोलत आहे की प्रभू योजनेचा परमेश्वर आहे. आणि प्रभू म्हणतो, माझ्या तुमच्या संबंधाच्या संकल्पना, तुमच्या संबंधाची योजना तुमच्या हिताच्या आहेत, तुमच्या कल्याणाच्या आहेत, तुमच्या भावी जीवनाच्या सुस्थितीची आशा देणाऱ्या आहेत, तुमच्या वाईटाच्या नाही. हालेलुया. आणि आज त्याने जे स्वातंत्र्य दिलंय, तुमच्या वाईटासाठी नाही, तुमच्या भल्यासाठी. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग भल्यासाठी कराल तर, जेव्हा त्याच वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, जेव्हा रोमकरास पत्र त्याच्या 6व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण वाचतो 23 वचनामध्ये, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाची कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपादान, प्रभू येशू ख्रिस्त ही कृपादान आहे आपल्याला. आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, तर आता आपण काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? प्रेज द लॉर्ड. आता ही कृपा वाढावी म्हणून आपण अजून पापात राहिलं पाहिजे का? आपल्याला स्वतंत्रता दिली आणि मग स्वतंत्रतेचा उपयोग आपण स्वेच्छाचारासाठी करतोय आणि अजूनही आपला नाश झाला नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बलशाली आहात का? याचा अर्थ तुम्ही नीतिमान झाला म्हणून तुम्ही वाचला का? याचा अर्थ तुम्ही तुमच्या बाहुबलाने वाचला का? तुमच्या समृद्धीमुळे वाचला का? प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या बाहुबलाने, चातुर्याने, समृद्धीने नाही वाचला. ही कृपा वाढत आहे. हालेलुया. कृपा वाढत आहे. त्याचा 5वा अध्याय 20वा वचन. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. जिथे पाप वाढलं तिथे कृपा वाढली. कदाचित तुम्ही एखादं पाप वारंवार करत आहे, पण प्रभू येशू वारंवार तिच्या समोर मध्यस्थी करत आहे. प्रभू वेळ दे, प्रभू वेळ दे, प्रभू वेळ दे. आणि म्हणून पहिल्या वचनामध्ये म्हटलं, कृपा वाढावी म्हणून आपण पापातच राहावं का? प्रेज द लॉर्ड. असेही पण काही लोक असतील, मी म्हणतो 1947 मध्ये, ज्यांना गुलामगिरीतून स्वतंत्रच व्हायचं नव्हतं. बघा, लक्षात असू,
कारण ते लोक कोणी जमादार होते, कोणी लोक जे आहे ते मोठ्या अधिकारी पदावर वरती होते. त्यांना काय घेणं स्वतंत्र देश, त्यांना नव्हतं घेणं. स्वतंत्रता कोणाला पाहिजे? देवाचं वचन सांगतं की जे निरोगी आहेत त्यांना औषधांची गरज नाही. कोणाला औषधाची गरज आहे? रोगी आहे त्यांना. हालेलुया. कोणाला हे स्वातंत्र्य पाहिजे? जे पारतंत्र्यात आहेत, जे झुरत आहेत. प्रेज द लॉर्ड. पण असे काही लोक होते ज्यांना इतरांचं पारतंत्र्य पाहून स्वतःच्या स्वातंत्र्याची पण, स्वतःला कदाचित सगळे निर्णय येतात असे पण, जसं लोकमान्य टिळक आपण जेव्हा पाहतो, चांगल्या उच्चभ्रू परिवारामध्ये, पण दुसऱ्याचं दुःख नाही पाहावं लागेल, उतरले. केसरीच्या माध्यमातून लिहायला सुरुवात केली. त्यांच्यावर पण दगडफेक झाली, त्यांच्यावर पण लांछन उसळली लोक, पण ते नाही टिकून राहिले. अशा अनेक लोक आहेत जे स्वतंत्रत आहेत परंतु दुसऱ्या पारतंत्र्यात नाही पावलं जात. असे अनेक लोक होते की जे पारतंत्र्यात राहायला पसंत करत होते. असे अनेक लोक आहेत ज्यांना देवाचं वचन समजतं. प्रेज द लॉर्ड. बघा, मी फिजिकल आणि स्पिरिच्युअल या दोन गोष्टी एकत्र करून आज बोलत आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना देवाचं वचन येतं, वचन कळतं, पण ते म्हणतात सगळंच नाही सोडता येत. लोक काय म्हणतील, नाही करतायत पळत साहेब, थोडंफार करावं लागतं. बघा, लक्षात असू द्या, थोडंफार करता तुम्ही देवापासून फार हवे जातात, फार दूर जाता. थोडं करता तुम्ही काय करता आहात? 2 बटरच्या मध्ये ज्याप्रमाणे चीज भरलं जातं ना, तसं तुम्ही चीज भरत आहात. ते देवाला नाही गोड लागणार, सैतानाला मात्र गोड लागेल. चीज हे हानिकारक आहे. आधीपेक्षा जास्त झालं तर ते हानिकारक आहे, ते देवाला नाही गोड लागणार. हे पापाचं चीज आहे ना, हे तुमच्या आत्मिक जीवनासाठी हानिकारक आहे. तुम्ही थोडं करत देवापासून दूर झालेला आहे. तुम्हाला कळतच नाही राहिलं का देवाने मला का निवडलं. वाय गॉड हॅज चूजन मी. प्रेज द लॉर्ड. He has chosen you for the special purpose. Praise the Lord. He wants that special purpose be fulfilled through your life. तुमच्या जीवनाच्या द्वारे तो जो विशेष उद्देश आहे तो देवाला पूर्ण करायचा आहे. Praise the Lord. पण त्यासाठी आज आपल्याला जाणणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जो प्रश्न मी विचारला तो विचारतो. आज ह्या ऐकलेल्या वचनाच्या द्वारे तुम्ही मनाला विचारा. तुम्ही कदाचित येशू ख्रिस्ताला न स्वीकारलेले असाल, तुम्ही कदाचित येशू ख्रिस्त माहित नसलेले असाल, तुम्ही कदाचित येशू ख्रिस्ताकडे आलेले असाल पण अडखळलेले असाल, तुम्ही कदाचित येशू ख्रिस्तामध्ये स्थिरतेने चालत असाल, पण विचारा, काय मी स्वतंत्र आहे का? जर मी पापाचे स्वभाव प्रदर्शित करतो तर मी स्वतंत्र नाही. Praise the Lord. जर मी जैविक रीतीने जीवन जगतो, माझ्या दैहिक रीतीने जीवन जगतो, शारीरिक रीतीने वागतो, तर मी स्वतंत्र नाही. मी त्या शारीरिक गुलाम आहे, मी पापाचा गुलाम आहे, मी जगाचा गुलाम आहे. गुलामाची पण पद्धत आहे, ते एका दिवशी आपण बघू, आज तो वेळ नाहीये. माणसाचा गुलाम, पापाचा गुलाम, शरीराचा गुलाम, सैतानाचा गुलाम, गुलामाच्या पण पद्धती आहे. स्वातंत्र्य हे महत्वाचा आजचा विषय. काल स्वातंत्र्य दिन संबंध भारतामध्ये साजरा झाला. प्रेज द लॉर्ड. काय आत्म्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला तुम्ही तयार आहात? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खुश नाहीये? प्रेज द लॉर्ड. खुश नाहीये का? सगळ्याचा आवाज आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आत्मिक स्वातंत्र्याचा दिन साजरा करा आणि म्हणा, ख्रिस्तामध्ये मी स्वतंत्र आहे. बोला, ख्रिस्तामध्ये मी स्वतंत्र आहे. ख्रिस्तामध्ये जर तुम्ही स्वतंत्र आहात तर तुमच्यामध्ये पाप आणि पापाचे स्वभाव काम नाही करणार. कदाचित चुका होतील, नाही असं नाही, परंतु देवाचं वचन सांगतं, तो पडतो तो उठत नाही का? तो बहकला तो वळत नाही का? कदाचित तुम्ही बहकले असाल, कदाचित तुम्ही पडले असाल, देवापासून माघारी गेला असाल, चुका झाल्या असतील, पण दिस इज द डे, टुडे इज द डे when you can repent to the Lord. आजचा दिवस आहे. पुन्हा एकदा तुम्ही पश्चाताप करू शकता, पुन्हा एकदा तुम्ही टर्न बॅक टू द गॉड होऊ शकता, परमेश्वराकडे पुन्हा वळू शकता. आणि प्रभू करो हे स्वातंत्र्य अशाच पद्धतीनं देवाचं गौरव करत पुढे नेणार
देवाच्या नावाचं गौरव करत पुढे नेणार असं होण्यासाठी परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे सहाय्य करो. चला या समय आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया आपल्या भारत देशासाठी. आपल्या भारत देशाला आज 79-80 वर्ष जे काही झालेली आहेत, 79 वर्ष त्याच्यामध्ये परमेश्वराने स्वातंत्र्य दिलं. हेच स्वातंत्र्य भारत देशाचं कायमस्वरूपी राहू, कोणाचे पारतंत्र्य येऊ नये. जे भारतामध्ये सध्या आर्थिक बाजू जे आहे कमकुवत होण्याच्या हालचाली चालल्या, त्यासाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू की भारतातील आपल्या प्रत्येक भाव बहिणीचं आत्मिक स्वातंत्र्य देखील त्यांना मिळावं. ख्रिस्त येशू प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावा यासाठी आपण प्रार्थना करू. चला आपण या समयाला प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी, तुमच्या नावाला धन्यवाद देतो, गौरव तुमचं होतो. सामर्थ्याने बोलले प्रभूजी, आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत प्रभूजी, सुंदर अशा वचनाच्या द्वारे तुम्ही आम्हाला बोध केला. धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर, तुम्ही आम्हाला सहायता केली तुमच्या वचनाच्या द्वारे प्रभूजी. तुम्ही आम्हाला प्रेरणा दिली आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य आम्हाला समजून सांगितलं प्रभूजी. हो धन्यवाद करतो आमच्या भारत देशाला प्रभूजी. मागील 80 वर्ष प्रभू परमेश्वर, मागील 79 वर्ष स्वातंत्र्य प्रभू परमेश्वरामध्ये राहण्यासाठी तुम्ही सहायता केली. तो प्रभूजी 15 ऑगस्ट 1947 या रोजी प्रभूजी भारताला स्वातंत्र्य दिलं प्रभूजी. आणि प्रभूजी तो प्रभू परमेश्वर आज प्रभूजी आम्ही फिजिकल पारतंत्र्यामध्ये नाहीये प्रभूजी. हो विनंती करतो प्रभूजी, परंतु आत्मिक प्रभू परमेश्वरा पारतंत्र्य आज अनेक लोक अनुभवत आहेत. विनंती करतो प्रभूजी, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आत्मिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रभू तुम्ही सहायता करा. त्या प्रत्येक भारतीय बंधू भगिनींच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं वचन काम करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. त्यांच्या जीवनामध्ये कार्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आज या देशाची परिस्थिती तुमच्या स्वाधीन करतो प्रभूजी. व जे काही आर्थिक अडचणींमधून प्रभूजी, ज्या क्रायसिस मधून देश जात आहे त्यामधून देशाला बाहेर काढा प्रभूजी. ओ प्रभू परमेश्वरा सर्व समाजातील अराजकता दूर करा प्रभूजी. ओ प्रभू परमेश्वरा सर्व वंचित घटक प्रभू तुमच्या स्वाधीन करतो. सर्व त्रासामध्ये दिन दुबळ्यांना तुमच्या स्वाधीन करतो. प्रत्येकाचं सांत्वन तुम्ही करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद करतो प्रभूजी, आतापर्यंत तुम्ही सांभाळलं तुमच्या वचनाच्या द्वारे प्रभूजी. आज प्रभूजी फिजिकल आणि आत्मिक गोष्ट प्रभूजी याद्वारे संबंध घालून प्रभूजी तुम्ही बोलला. धन्यवाद देतो प्रभूजी. तुमच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी देवा तुम्ही आम्हाला सहायता करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी प्रत्येक जण बसलेला जो आहे प्रभूजी, ऑनलाईन आपल्या त्या प्रत्येकाच्या मनाचा ठाव तुम्ही घेतलेला आहे प्रभूजी. व प्रभूजी स्थिर आहे त्यांनी पडू नये म्हणून सांभाळण्यासाठी विनंती करतो प्रभूजी. ज्यांना अजून तारण नाही मिळालं त्यांनी तारण मिळवण्यासाठी, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये सहायता करा. ते तारण ते स्वातंत्र्य आहे प्रभूजी हे समजण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. ओ प्रभू परमेश्वरा, ओ जे माघारी गेले त्यांनी पुन्हा वळण्यासाठी, ज्यांना अजून नाही तारण मिळालं त्यांनी पुन्हा तारण साधण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद करतो प्रभूजी. ओ नवीन फॅमिली जी काही दादांची आली त्यांना देखील आशीर्वादित करा. ज्या विजनने प्रभूजी त्यांना तुम्ही आणलंय ते विजन त्यांच्या जीवनामध्ये सिद्धीस न्या म्हणून तुम्हाला विनंती करतो. दया करा बाप्पा, तुमची इच्छा आमच्या जीवनाच्या द्वारे सिद्धीस न्या म्हणून तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद करतो आतापर्यंत तुम्ही सांभाळत आमच्या नागपुड्यामध्ये तुम्ही श्वास ठेवला त्यासाठी धन्यवाद करतो. संपूर्ण वेळ का समय देवा तुमच्या स्वाधीन करतो. ही प्रार्थना माझं धन्य तारणा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गुणाम प्रेरणात मागतो तुम्ही आहे स्वर्गीय पित्या. आमेन. प्रभू या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला सहायता करो. या समयाला आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहू आणि आपल्या देशाचं राष्ट्रगीत जे आहे ते आपण या ठिकाणी गाऊ आणि देवाच्या नावाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. विनंती करतो आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहू. राष्ट्रगीत गायला लेकर आपल्यामध्ये आहे, लेकर पुढे येतो, त्यांच्या सोबत आपण राष्ट्रगीत गाऊया. प्रेज द लॉर्ड. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलसी तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. प्रभु येशू मसीह की जय जय जय. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. गॉड ब्लेस यू ऑल. प्रभू आपल्या प्रत्येकाला सहायता करो. प्रेज द लॉर्ड.
इथून पुढचा समय मी पुन्हा